चला स्पीडअप करा, दोन्ही टीम्सला आपण करूया विनंती. 3 ओव्हरची मॅच असेल आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपल्या समवेत जोडले जातील मानसजी मनोरे यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद रोहितजी गायकर सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना अर्धा मॅचला सुरुवात झाली. पहिलाच बॉल बॅटची आउटसाइड एज घेऊन जात असताना शॉर्ट थर्ड मॅनच्या रिझनमध्ये एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करायचे होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला टीम त्या ठिकाणी पाहायला मिळते पळसदरी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट भानवज बौद्धवाडा. या दोन टीम दरम्यान मात्र ही 3 ओव्हरची मॅच. टॉस जिंकला पळसदरी टीमने. निर्णय घेतला आहे तो म्हणजे बॅटिंग करण्याचा आणि क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण दिलंय. लोवा फुल टॉस बॉल होता. आडवा बॅटने खेळलाय. बॉल मात्र वेगाने बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु बॉडी मोमेंटम मेंटेन करू शकले नाही. चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव. त्याच्यानंतर मात्र चौकार आला. यावेळेस पण आडवा बॅटनेच मारायचा होता. खरं तर मिडविकेटच्या झोनमध्ये एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केले गेलेत तरी देखील त्याच दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न. ऑनसाईड स्ट्रॉंग आहे. ऑनसाईडवरती पॉवरफुल शॉट्स मी खेळू शकतो आणि या माइंडसेटने मात्र हे प्रयत्न केले जात आहेत. शकील ज्यांनी मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली केली, बॅटिंगमध्ये ते कॉन्ट्रीब्युशन आलं नाही आणि या मॅचमध्ये मात्र पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करताना आपल्या टीमसाठी. हवेमध्ये बॉल उडवला. मी म्हटलं ऑन साइड स्ट्रॉंग आहे. स्वतःवरती विश्वास आहे आणि काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर खेचलाय षटकार. सहा धावा या बॉलवरती मिळत आहे. टीमची टोटल 11 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचा सामना, 18 बॉलचं एक सत्र आणि पोहोचण्याचा प्रयत्न असेल 35, 40, 45 धावसंख्येपर्यंत आणि त्या प्रयत्नामध्ये केलेली ही हार्ड हिटिंगने दमदार सुरुवात टीम पळसदरी संघाची. मैदानाच्या आतमध्ये अँगल चेंज केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावरचा बॉल फिरून मारलाय परंतु फिल्डर आहेत. अँगल चेंज केला आणि रिझल्ट पण चेंज झालाय. मागच्या बॉलवर षटकार आणि या बॉलवरती विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. पहिला धक्का मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बबलू यांना मात्र डगआउटमध्ये परत पोहोचवण्यात आलाय. क्रमांक 3 वरती साईराज नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर अजूनही जर आपण पाहिलं तर अमोल नॉन स्ट्राईक एंडवरती उभे आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली होती. त्याच्यानंतर एक षटकार एक चौकार. बबलू यांची बॅटिंग चांगली सुरू होती पण त्यानंतर शकील यांनी अँगल बदलला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी केली आणि त्याच्यामध्ये मात्र इम्पॉर्टंट विकेट मिळवली आहे. शेवटचा बॉल असेल याचा पहिल्या षटकामध्ये. यावेळेस देखील फिरून मारायचा होता. स्लोवर बॉल ठप्पा पडलाय. त्याच्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. ऑफ कटर होता. डॉट बॉल आलाय. बीट केलं फलंदाजाला आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. पळसदरी टीमची धावसंख्या पोहोचली गेली आहे ऑन द टोटल 11 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 4 एक्के जे आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 1 ओव्हर 11 धावा आणि 1 विकेट हे समीकरण मात्र सध्या तरी आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं खरं तर धावांचा पाठलाग जो आहे तो मात्र या ठिकाणी करता आला नाही आणि सामना मात्र डिफेंड करताना जिंकला, ज्याच्यामध्ये चांगला खेळ त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा निशांत यांचा पाहिला. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक त्यांनी लगावलं
सेकंड मॅच मध्ये पण दमदार कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलं. 2 सामने त्यांच्या टीमने मात्र जिंकलेत आणि आजच्या रात्रीमध्ये प्लेयर टू वॉच आउट फॉर म्हणून आपण शेकिन चिंचवलीच्या निशांत या खेळाडूला पाहिलंय. परंतु यावेळेस भानवड बौद्धवाडा आणि पळसदरीची मॅच गोलंदाजी ट्रॅकवरती येतील. गौतम पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. शॉर्ट पुलचा फटका फसलाय. नो मॅन स्टँडिंग देअर. कोणताच खेळाडू तिथे नव्हता. कॅच वरती पोहोचू पण शकले नाहीयेत आणि 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करण्याच्या प्रयत्नात एकच धाव सध्या तरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला चेंडू त्याच्यावरती 1 धाव. जबाबदारी असेल फलंदाज अमोल आणि त्यांच्या समवेत आलेल्या फलंदाज साईराज या खेळाडूवरती, कारण इथून एक पार्टनरशिप बनवण्याच्या बरोबरीने ते चौकार षटकार पण खेचावे लागतील. समोर आपण पाहिलं चांगली टीम आहे ज्यांनी 41 धावांचा पाठलाग पहिल्या मॅचमध्ये सहजरित्या केला होता आणि तीच ही टीम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना भानवड बौद्धवाडा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेत. हवेमध्ये बॉल आहे. लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करणार का आणि केलाय. सरळ कॅमेरामॅनला सलामी देताना हा ठोकलाय षटकार. सहा धावा षटकार पाहायला मिळालाय. आणखीन एक आखूड टप्पाचा बॉल लॉंग ऑनच्या रिझन मध्ये मात्र या ठिकाणी बॉलला ट्रॅव्हल केलं गेलं. एकच सिंगल धाव या चेंडूवरती कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मोदी. सिंगल डबल्स तेवढ्याच महत्त्वाचा रोल आहे आणि एका धावेच्या बरोबरीने ऑन द टोटल आपण अजूनही पाहू शकाल 19 धावा पाहायला मोदात. या षटकामध्ये 2 सुरुवातीचे 3 बॉल आणि त्याच्यामध्ये 8 धावा आल्यात. जोपर्यंत अमोल असतील धावा मात्र बनतील बॅटिंग टीम पळसदरीसाठी. रिव्हर्स दुधारी तलवार परंतु क्षेत्ररक्षक आहेत. कमी वयाचा यंग स्टार खेळाडू आहे. बॉल अडवलं गेलं परंतु थ्रो केला नाही. करायला हवा होता. विकेट किपर होते, कव्हरला पण खेळाडू होते, थ्रो करायला हवा होता परंतु केला नाही आणि त्याच्यामुळे 1 धाव मात्र सहजरित्या मिळाली जाते आहे. खरं तर डॉट बॉलचं पर्सेंटेज जर तुम्ही पाहिलं तर या सत्रामध्ये फार कमी आहे आणि त्याचंच कारण आहे की धावा या चांगल्या गतीने बनल्या गेल्यात. 20 धावा स्कोर कार्डवरती आहेत. जेवढे कमी डॉट बॉल तुम्ही खेळाल तेवढा कमी प्रेशर असेल आणि त्याच्यामुळे धावा पण या बनल्या जातील. बॅटची कडा विकेट किपर कमाल कॅच. येथून मात्र कॅरी केली जाईल आणि पहिला धक्का बॅटिंग टीमला मिळालाय. फलंदाज बॅक टू डगआउट जात असताना दोन विकेट मात्र या ठिकाणी गमावल्या गेल्यात. नवीन बॅटर क्रमांक 4च्या पोझिशनवरती मैदानाच्या आतमध्ये नागेश आपल्याला इन होताना पाहायला मिळतील. अमोल दरेकर टीमचे अष्टपैलू खेळाडू अजूनही मैदानावरती आहेत आणि अमोल हडप साहेबांकडून मात्र आता पारितोषिक आलेलं आहे. अमोल दरेकर यांच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक अमोल हडप साहेबांकडून दिलं जाईल. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये बाकी असेल. 7 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्या ओव्हर नंतर या ओव्हरची सुरुवात चांगली झाली पण शेवटी कमबॅक केले गौतमनी. फुल टॉस, एक चुकी, गरज नव्हती, खराब चेंडू आणि त्याच्यावरती मात्र हा चौकार आलाय. बॅटिंग टीमने मात्र बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच ऑन स्क्रीनवरती हा निर्णय चेक करायचा आहे.
नो बॉलचा निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. ओव्हर द वेस्ट होता, भीमर होता आणि या बॉलवरती चौकार म्हणजे 4+1 5 धावा या चेंडूवरती मिळतील. आणि उघडा डोळे पहा नीट, कारण चेंडू पुढचा असेल फ्री हिट. कदार एक चुकी किती मागात ठरू शकते. मात्र गौतम आणि आता भानवज बौद्धवाडे या टीमला समजेल, कारण शेवटचा बॉल होता, कमबॅक तुम्ही केलं होतं पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करता आली नाही. केलेली एक चुकी, दिलेल्या 5 एक्स्ट्रा धावा आणि एक्स्ट्रा बॉल पण मिळेल. फ्री हिटची संधी आहे. फ्री हिटचा बॉल ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर, कॅच मात्र त्या ठिकाणी आपण पाहिली, परंतु धाव या ठिकाणी मिळाली गेली आहे, कारण फ्री हिट होती. आणि फ्री हिट वरती आपण पाहिलं एक धाव, एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ मात्र इथून संपला जाईल. आणि आफ्टर 2 ओव्हर्स बॅटिंग करणाऱ्या पळसदरी टीमची धावसंख्या 26 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सव्वीस धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर खरं तर आपल्याला एक तिसऱ्या फेरीची मॅच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सुपर 5च्या मॅचेस आई गारमाता कराडे खुर्द टीम पोहोचली आहे त्या ठिकाणी सुपर 5 मध्ये. त्याच्यानंतर अश्विका 11 सावरोली नावंडे टीमला आपण सुपर 5 मध्ये जाताना पाहिलं. आणि आजच्या रात्रीमध्ये LK स्टार घोडिवली टीम आणि आता एक शेवटची टीम बाकी आहे सुपर 5 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. आणि या 2 मॅच नंतर मात्र आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल की ती 5वी टीम कोणती असेल सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणारी. IPLचं चित्र आपण पाहिलं स्पष्ट झालंय सुपर 4चं. आज खरं तर आता 12 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे नवीन दिवस आहे. आणि आज IPLचं क्वालिफायर 1 RCB आणि गुजरात टायटन्स या टीममध्ये असेल, परंतु इथे सुपर 5 मध्ये 5वी टीम कोणती आहे त्याच्याकडे नजरा आहेत. हवेमध्ये बॉल आहे आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. फलंदाज येथून मात्र ठोकतात षटकार. हवेत बॉल आहे, आणखीन एक विकेटचा चान्स आणि इथून कॅच ड्रॉप पुन्हा एकदा झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, डायरेक्ट हिट झालाय आणि पंचांचं बोट आकाशात. याला म्हणतात आसमान से गिरे और खजूर में अटके, कारण कॅच ड्रॉप झाली पण रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आपल्याला क्रमांक 5 वरती इन होताना पाहायला मिळतील. धावा जर आपण पाहिला तर धाव फलकावरती 34 या आकड्यावरती मात्र स्थिरावला गेला. डावकुऱ्या हाताचा खेळाडू आहे, ग्राउंड ॲडव्हान्टेज असावं त्या ठिकाणी. रायटी बॅटरच्या कम्पॅरिझनमध्ये लेफ्टी बॅटरसाठी बाउंड्री कदाचित थोडी छोटी आहे आणि त्याच्यामुळे नॅचरल ॲडव्हान्टेज देखील असेल. गोलंदाज तयार झालेत. नेक्स्ट बॉल, यावेळचा बॉल स्लॉटमध्ये होता, एक्झिक्यूट फटका करू शकले नाहीये. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू कनेक्ट झाला अगदी टोवरती आणि त्याच्यामुळे एकच धाव मिळाली आहे. आघाडीचे फलंदाज मात्र गमावले गेले. प्रत्येक फलंदाजाने आपण पाहिलं सुरुवात केली, परंतु त्याच्यानंतर ती मोठी इनिंग ते खेळू शकले नाही आहेत. त्या सुरुवातीला चांगल्या स्टार्टला एका मोठ्या इनिंगमध्ये कन्वर्ट करू शकले नाही आहेत
आणि त्याचंच कारण आहे की कंटिन्यू फेजेसमध्ये ते विकेट मात्र पाहायला मिळाले. त्याच्यामुळे ती मोठी पार्टनरशिप पण झाली नाही, कोणत्या फलंदाजाला मोठी इनिंग खेळता आली नाही आणि त्याच्यामुळे धावा ज्या आहेत त्या जेवढ्या बनायला हव्या होत्या तेवढ्या बनल्या नाही आहेत. पण टोटल चांगलं आहे, 35 धावा अजूनही आहेत. फुल टॉस बॉल, फिल्डर आहे, ठोकला तो मुकला आणि थांबला तो संपला. वन बाउन्स ओव्हर द रोप, मस्तक वरती दस्तक देणारा चौकार. पुन्हा एकदा बॅटिंग टीमने मात्र बीमरच्या नो बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना विनंती की ऑन स्क्रीन वरती आपण चेक करावं. फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र इथून आलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू त्यांनी आता मात्र गमावलाय. एकदा घेतला होता, सक्सेसफुल झाला, पुन्हा घेतला, अनसक्सेसफुल झाला, रिव्ह्यू लॉस्ट. एक चान्स होता, प्रत्येक इनिंगमध्ये एक एक रिव्ह्यू आहे, त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. वापर केला, कारण शेवटचे काही बॉल्स आहेत. फुल टॉस बॉल आणि शेवट गोड करत असताना हा 6 धावेंचा खेचलाय षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. मागच्या दोन्ही मॅचेस हाय स्कोरिंग थ्रिलर पाहायला मिळाल्यात. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम पुण्यनगरी पळसाई पळसतरी पोहोचली आहे 45 धावेंवरती आणि येणारे 18 बॉल भानवज बौद्धवाडा टीम समोर 46 धावेंचं टार्गेट असेल. चला फलंदाज पाठवायचे.
चला मैदानाच्या आतमध्ये रन चेसला सुरुवात आणि पहिला बॉल दांडे 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 केली आहे गोल. मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो 6 बॉल 4 षटकार या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये ठोकले होते आणि या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती गोल्डन डक बॅक टू द डग आउट. गोल्डन डकच्या स्वरूपात मात्र इथून फलंदाज बाद झालाय सोनू. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच संदेशजी कांबळे साहेब उत्सुक होते त्यांच्या मेवण्याची फलंदाजी पाहिलं या मॅच मध्ये, पण पहिल्या बॉलवरती त्यांना माघारी परतवलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये शकील यांना पहिल्या बॉलवर डगआउटमध्ये पाठवण्यात आलं होतं. सोनू यांनी ती जबाबदारी स्वीकार केली. या मॅच मध्ये सोनू पहिल्या बॉलवरती बाद झालेत तर शकील यांना ती जबाबदारी आता स्वीकारावी लागेल. क्रमांक 3 या पोझिशनवरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. फुल टॉस बॉल बॅक टू बॉलर कॉर्डन बॉलचा चान्स. अमोल दरेकर यांनी हा चान्स मिस केलाय. कॅच कॅरी झाली असती तर मात्र प्रेशर पूर्णपणे बॅटिंग टीमवरती असता. फुल टॉस बॉल होता, बॅटच्या टोवरती लागला आणि कॉटन बोल्टचा चान्स कॅच मिस केली. कठीण असतं अशा कॅचेस घेणं, कारण गोलंदाजी करताना बॉडी मोमेंटम मेंटेन करताना कॅचकडे क्विक रिफ्लेक्सेस दाखवून तुम्हाला तो झेल पकडावा लागतो. कठीण गोष्ट असते. इथून मात्र डायरेक्ट हिट केला गेलाय. बॉल डॉट असू शकला असता परंतु डायरेक्ट हिटचा मोह आवरता आला नाही आणि कदाचित रनआउट नाही आहे परंतु डॉट बॉल पण नाही आहे. एक धाव नक्कीच आहे आणि एका धावेच्या बरोबरीने बॅटिंग करणाऱ्या टीम भानवज बौद्धवाडाचं अकाउंट मात्र ओपन झालंय. एक धाव स्कोर कार्डवरती. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर टार्गेट मात्र चेस करायचं आहे 46 धावेंचं. अजूनही आपण पाहिलं तर उर्वरित 15 बॉल बाकी आणि विजयासाठी 45 धावेंची गरज आहे. 15 × 3 = 45. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा, कारण 15 मध्ये 45 हे समीकरण आपण पाहतोय. शकील या टीमचा हिटमॅन आहे, सर्वोत्तम खेळाडू आहे नो डाऊट. कित्येक अर्धशतकं या खेळाडूने आपल्या नावावरती लगावलेली आहेत. बरेचसे मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड्स या खेळाडूने मात्र जिंकलेले आहेत. परंतु या मॅचमध्ये आता संघाला गरज आहे आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या बाहेर अवांतर चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. ते दोन्ही खेळाडू आपापल्या टीमचे सर्वोत्तम खेळाडू आहेत. एका बाजूला पळसदरीचे अमोल दरेकर आणि दुसऱ्या बाजूला भानवज बौद्धवाडाचे शकील शेख. बेस्ट वर्सेस बेस्ट. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट करताय. एकही फटका तुम्ही सरळ बॅटने खेचला नाही. तुमच्याकडे बॅटिंग करताना ते मोमेंटम नाही आणि अशा परिस्थितीमध्ये खेळलेले रिव्हर्स स्ट्रोक जे रिस्की फटके आहेत आणि त्याच्यामध्ये जर विकेट गेली तर मॅच मात्र अडचणीत येईल. सरळ बॅटने यावेळेस चांगला स्ट्रोक आला, स्लॉट मध्ये पाठवला, लॉंग ऑनच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये षटकार. सहा धावा मात्र या बॉलवरती मिळत आहेत. मी म्हटलं होतं शकील शेख या टीमचा सर्वोत्तम खेळाडू आहे आणि एवढ्या मोठ्या रन चेस मध्ये त्यांचं योगदान महत्वाचं. मागच्या मॅच मध्ये 0 या आकड्यावरती बाद झाले होते गोल्डन डक वरती, पण या मॅच मध्ये त्यांनी सांगितलंय अपोजिशन अलग है, माहौल अलग है, परिस्थिती अलग है, मेरा खेल भी अलग होगा. आणि मागच्या मॅचला विसरून या मॅच मध्ये नव्याने सुरुवात केली आहे आणि त्यांच्या बॅटमधून आलेला षटकार आत्मविश्वास मजबूत करताना फलंदाजाचा पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल बॅकफूट वरून लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक एका हातामध्ये प्रयत्न करतील पण इथून कॅच देखील निसटली आणि आलाय आणखीन एक सलगचा दुसरा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला जाईल. ऑन द टोटल टीमची धावसंख्या 14 धावा. फॉर द लॉस ऑफ 1 विकेट येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 32 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटिंग करताना भानवज बौद्धवाडा या टीमला खरं शेवटचा बॉल कॅचचा चान्स, एका हातामध्ये केलेला प्रयत्न हाताला लागून बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला.
तेलही गेलं तुपही गेलं हाती राहिलं धोपाटणं अशी मराठीची म्हण आहे जिचा उल्लेख मात्र अशा परिस्थितीमध्ये केला जातो. 14 या आकड्यावरती टोटल गोलंदाजीमध्ये आता चेंजेस केले गेलेत. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज बबलू बॉलिंग ट्रॅकवरती मात्र तयार असतील. 12 बॉल 32 धावा 16ची सरासरी. ऑन स्ट्राइकेड वरती प्रथमेश ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे कारण साथी हात बढाना एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. आणि इथून मात्र पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल. शकील यांच्यावरती जर तुम्हाला प्रेशर क्रिएट होऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या बॅटमधून तुमच्या टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. एक धाव मिळाली बबलूच्या पहिल्याच बॉलवरती आणि एका धावेच्या बरोबरीने 15 या आकड्यावरती मात्र टोटल यावेळेस जाऊन स्थिर रावली गेली आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं शेकिन चिंचवली टीम सामना जिंकला. क्वार्टर फायनलमध्ये त्यांची टीम पोहोचली आहे. इथून जो जिंकेल तो त्यांच्या अगेन्स्ट तिसऱ्या फेरीची क्वार्टर फायनलची मॅच खेळ. त्याच्यानंतर आपल्याला 5वी टीम मिळेल जी सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल. पण ही मॅच अजूनही रोमांचक आहे. इथे मात्र बॉलला लीव केलाय. दैवापेक्षा कर्म बलवत्तर असं म्हटलं जातं. चेंडू सोडण्यापेक्षा खेळण्याकडे जर भर दिलात तर धावा येतील आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही कोणता चान्स घेऊ शकत नाही आहात. चेंडू जर सोडले डॉट गेले तर मात्र आव्हान कठीण होईल या मॅच मध्ये. आणखीन एक बॉल बीट नाही केला तर विकेट मिळवली आहे. मोठी विकेट गोल्डन विकेट म्हणावी लागेल. हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बना था शकील शेख त्यांना पवेलियन मध्ये पाठवलाय. दुसरा धक्का फलंदाज बाद. दुसरा धक्का मिळालाय आणि कदाचित ही कॅच नाही मॅच असू शकते पळसदरी टीमसाठी कारण जो फलंदाज या धावांना चेस करण्याची क्षमता स्वतःकडे ठेवत होता त्या खेळाडूला माघारी परतवलंय. सोनू आणि शकील दोन बॅटर मैदानाच्या बाहेर आणि इथून मात्र आता आव्हान कठीण असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाली वंश मात्र यावेळेस दाखल झालेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क महत्वाचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा तो झाला नाही आणि त्याच्यामुळे डॉट बॉल आलाय. जर समीकरणाचा आपण विचार केला तर शेवटचे आता बॉल बाकी असतील ते म्हणजे 8 आणि अजूनही मात्र गरज असेल. जवळजवळ 31 धावेंची हवेत बॉल आहे. फिल्डर डाऊन द बॉल येतील आणि बॉल त्यांच्या वाक्याच्या बाहेर निघून चाललाय. पंचांचा सिग्नल काय असेल. बॉल मात्र 1 बाउन्स गेलाय. चौकार. चार धावेंच्या बरोबरीने धावा होतील त्या 19 धावा स्कोर कार्ड वरती. पाठलाग 46चा करायचा आहे म्हणजे अजूनही 27ची गरज आहे. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 7 चेंडू आणि 27 धावा. या मॅच मधील निर्णायक चेंडू असू शकतो कारण याच्यावरती मोठा फटका आला तर भानवज बौद्धवाडा या मॅच मध्ये असेल पण हा डॉट बॉल सामना कठीण करेल. हवेमध्ये बॉल आहे. फिल्डर डाऊन द बॉल येतील. फटका फसलाय. डिस्टन्स मिळाला नाही. लॉंग ऑफ मध्ये अझेल पकडा है कॅच. बनाई जाएगी मॅच आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज माघारी. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीम 19 धावा फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 6 बॉल 27 धावेंची गरज. 6 बॉल बाकी आहेत. विजयासाठी 27 धावा होऊ शकतात. तुम्हाला करून दाखवाव्या लागतील. अजूनही मला रिंकू सिंगचे 5 बॉल 5 षटकार आठवतात IPL मधले जे त्यांनी गुजरात टायटनच्या विरुद्ध यश दयाल यांच्या गोलंदाजीमध्ये खेचले होते आणि अशक्य सामना देखील कोलकाता नाईट रायडरला जिंकून दिला होता. राहुल तेवटिया यांचे पण ते 5 बॉल 5 षटकार अजूनही सगळ्यांच्या स्मरणात असतील पण मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 27ची गरज असताना ते 5 षटकार येणार का याच्याकडे मात्र नजरा लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक गोलंदाज असतील नागेश. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय.
सामना मात्र आता कठीण झालाय. शेवटचे 5 बॉल, 27 ची गरज आहे. 1 डॉट चेंडू आणि पळसदरी टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये. भानवज बौद्धवाडा कमबॅक होईल का? कमबॅक करायचा असेल तर फक्त आणि फक्त मॅजिकल बॅटिंगची गरज आहे. हवेमध्ये बॉल खेचलाय, फिल्डर आहेत, चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. नशिबाची साथ मिळाली आहे. द गेम इज स्टिल नॉट ओव्हर. शेवटचे 4 बॉल आणि आता 23 ची गरज. 4 बॉल 23 धावा. चला शेकिन चिंचवली कॅप्टन आपण पाठवून ठेवायचा आहे. 4 मध्ये 23. आखू टप्प्याचा बॉल आणि हा देखील चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर. प्रथमेश सांगत असताना सामना अजून संपला नाहीये, आम्ही अजून जिंकलो नाहीये आणि इथून प्रयत्न अजून सुरू आहेत. 3 बॉल बाकी शेवटचे आणि 17 धावेंची गरज. 17 पे क्या होगा खतरा या खतरों के बनेंगे खिल्लाडी पाहणं आता गरजेचं असेल. 2 मोठ्या फटक्याने बॅटिंग करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास परत आलाय. 3 बॉल बाकी आणि 17 ची गरज. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना अजून बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत मी उभा आहे माझी टीम हरू शकत नाही. 2 बॉल आणि आता 11 धावा. धडपड धडपड आणि धडपड असेल गोलंदाज नागेश यांच्यावरती. अपनी हार पर जो रोए वो जिंदगी में आगे क्या बढ़ेगा. मुसीबतों को देखकर जो पीछे हट जाए वो कामयाबी की सीढ़ियां क्या चढेगा. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू सांगताना सामना अजून संपला नाहीये. प्रयत्न माझे अजूनही आहेत आणि प्रयत्नार्थी परमेश्वर अखेर म्हटलं जातं. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 11 धावेंची गरज या ठिकाणाहून मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. नजरिया बदला तो नजारे बदले, कश्ती बदली तो किनारे बदले. तू जो चाहता है वो ना तेरे वनवास में है ना तेरे संन्यास में है. अंदर झांक के देख वो तेरे विश्वास में है. आणि तो विश्वास या खेळाडूकडे. शेवटचे 2 बॉल आणि इथून मात्र विजयासाठी मॅच मध्ये 11 धावेंची गरज. निर्णायक चेंडू असेल. हा बॉल डॉट आलाय आणि हा डॉट चेंडू नाहीये तर हा विजयी चेंडू देखील ठरेल पळसदरी टीमसाठी. कारण इथून मात्र आता मॅच 1 साइडेड. प्रयत्न केले पण 1 बॉल 11 धावेंची गरज. इथून मात्र बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडली कॅच. जिंकली मॅच. वेल प्लेड टीम पळसदरी. सामना मात्र जिंकलाय आणि पुढे पोहोचलेत इनटू द क्वार्टर फायनल. 3ऱ्या फेरीमध्ये. हार्ड लक भानवज बौद्धवाडा टीम. पुढच्या स्पर्धेसाठी म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया पुढच्या सीझनसाठी भरपूर शुभेच्छा. चला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मात्र आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जाईल नक्कीच ती माहिती आमच्यापर्यंत या ठिकाणाहून पोहोचली जाईल की मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मात्र कोणते खेळाडू असणार आहेत.